हॅलो, हाय, नमस्कार, दंडवत प्रणाम. तर मी पूजा राठोड. वेलकम बॅक टू माय चॅनल. हे आहे मंदिर जे की आत्ताच पूर्ण झालेलं आहे. ही माझी खूप दिवसाची इच्छा होती की मला एक असं सुंदरसं मंदिर हवं आहे घरात. असा हा सुंदरसा कृष्ण, मोरपंख आणि अशा पद्धतीचा दरवाजा. पण काम करताना ही फ्रेम मोठी बनवण्यात आली, त्यामुळे कृष्णाचे पाय आतमध्ये गेले आणि ही स्पेस आहे, इथे माझी देवपूजा येईल. ही एक अरेंजमेंट आहे जिथे की उपहाराचं ताट ठेवू शकतो. हे एक ड्रॉवर आहे आणि खाली 2 कंपार्टमेंट आहेत. तर आज मला इथे माझं सगळं सामान ऑर्गनाईज करायचं आहे आणि असा काहीसा मंदिराचा व्ह्यू येतो. मी सध्या माझी देवपूजा इथे ठेवलेली आहे. तर बघा पूर्ण व्हिडिओ. तर असा काहीसा पसारा पडलेला आहे आणि तुम्हाला ऑर्गनाईज करायचा आहे. मंदिर हे प्रत्येक घरातलं चैतन्य असतं आणि मला माझ्या घरात माझ्या मनाप्रमाणे चैतन्य मिळालं असं मी म्हणू शकते. ही उपहाराचे वाट्या आणि याच्यात फुलवाती आहे. इथे ज्या मला लागतात रोजच्या दिव्यासाठी वाती, फुलवाती आणि कापूस इथे ठेवलेले आहे. आणि इथे रोजचे जे आरतीसाठी झांजा लागतो तो आणि धूप. रोजच्या देवपूजा लागणारे वस्तू जसे की तांदूळ, कापूर, गोपीचंदन अशा सगळ्या डब्या मी एका ह्या जुन्याच ट्रेमध्ये ठेवल्यात आणि इकडे बाकी लहान ज्या छोट्या छोट्या वस्तू लागतात आणि ज्या आपल्याला दिसत नाहीत वेळेवर त्या ह्या डब्यात ठेवल्यात. इथे माझे पारायणाचे बुक्स आहेत. इथे जन्माष्टमीचा पाळणा जो की कॅरी बॅगने कवर करून ठेवला आहे, कारण त्याची जी वेल्वेट आहे त्याला लगेच धूळ बसेल आणि ते वॉश करणं किंवा साधं नाही आहे त्याला साफ करणं. आणि इथे कृष्णाचे वस्त्र आणि परिमार्जन, दुपाटणं आणि सान जे की आपण चंदन उगाळतो ते, आणि आसन. तर सर्वांना वसुबारसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि वेळ काढून माझा ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद.